नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत शेगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. गेले 8 ते 10 दिवस शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या अगोदर सुद्धा गेले 2-3 महिने तुम्ही अगदी प्रचारामध्ये सक्रिय होता आणि एकंदरीत जर बघितलं तर विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून गेले वर्षभरामध्ये या तालुक्यामध्ये बरीच विकास कामं झालेली आहेत. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा अनेक विकास कामं त्यांनी राबवलेली आहेत. जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये म्हैसाळच्या पाण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यामुळे अनेक गावं आता पाण्याखाली येणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळी विकास कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली जाणार आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक सध्या या ठिकाणी सुरू झालेली आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये बाहेर पडलेला आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलं आहे. कोणतेही म्हणजे व्हिजन नसताना जर आपण निवडणुकीत उतरलं तर आपण मतदारांचा भ्रमनिरास केल्यासारखं होतंय. त्यासाठी मी स्वतः निवडणुकीत उतरताना शिक्षण, शेती व आरोग्य या त्रिसूत्रीवर काम करायचं असं एक 5 वर्षाचं पूर्ण या मतदारसंघाचं प्लॅनिंग करून त्या दृष्टीनं आपण वाटचाल करायची असं पूर्ण प्लॅन तयार करून मी या निवडणुकीत या त्रिसूत्रीवर काम करण्याच्या मुद्द्यावर मी निवडणुकीत उतरलेलो आहे. सध्या जर बघितलं तर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक रस्त्यांची कामं अजून पेंडिंग आहेत. जर बघितलं तर आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. यासाठी काय तुमच्या डोक्यामध्ये नियोजन? तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, गेली अनेक वर्षे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शेगाव परिसरामध्ये काम करतात, पण आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आता गरजेचं आहे. त्यासाठी काय तुमच्या डोक्यात विजन आहे? तुम्ही एकदम मुद्देसूद प्रश्न विचारलाय. ऍक्च्युली बघायला गेलं तर रस्त्यांचा बॅकलॉग बराच आहे. अगदी शेतीतील रस्ते असतील, पानंद रस्ते असतील किंवा खेडोपाडी वस्ती भागांना जोडणारे मुख्य रस्ते असतील, याचा बराचसा बॅकलॉग पेंडिंग आहे. त्याबरोबरच आरोग्याच्या बाबतीत खाजगी दवाखान्यात जे सुविधा मिळालेली जाते रुग्णांना, जसे की आता आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, या लेवलला जर गोरगरीब रुग्णांना तिथे गेलं तर जी वस्तुस्थिती म्हणजे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळायला पाहिजे, जसे की आता आपण खाजगी ओपीडीला गेलो तर जी सेवा रुग्णांना मिळते तशीच सेवा या उपकेंद्र असेल किंवा तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, इथं जर रुग्णांना ती सेवा मिळाली तर रुग्णांचा आपोआप जो खर्च जो होणार आहे तो खर्च टाळला जाईल. ह्या हेतून मी पूर्ण उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचं पूर्णपणे बळकटीकरण करण्याचं मी पूर्ण नियोजन केलं आहे. आता सध्या शासनाचं असं धोरण आहे की गाव तिथे छोटी दवाखाने, त्यानंतर 5 लाखापर्यंत आता मोफत जे ऑपरेशन्स आहेत किंवा छोटे छोटे ऑपरेशन आहेत त्यांना नियोजन करून दिलेलं आहे. त्यामुळं तुमच्या डोक्यात असं आहे की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात छोटे छोटे दवाखाने झाले पाहिजे आणि आरोग्याच्या सोयीसुविधा जागेवरच मिळाल्या पाहिजे. यासाठी काय नियोजन असेल? ऍक्च्युली कसं आहे, आता सध्या प्रत्येक म्हणजे उपकेंद्र प्रत्येक 2-3 गावाचं मिळून किंवा एकच मोठं गाव असेल तर त्या गावासाठी उपकेंद्र झालं आहे. लोकसंख्येच्या आधारित उपकेंद्राची रचना केलेली असते. तर आता विषय उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून CHO म्हणतो आपण त्याला, त्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून तिथं सकाळी ओपीडी त्या उपकेंद्रामध्ये चालली जाईल किंवा जो बाकी सर्वेचा हे पॉईंट असेल, यंत्रणा ऑलरेडी आहे, फक्त त्याला सक्षम करणे किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, लोकांच्यापर्यंत पोहोचवणे किंवा त्याच्यावर आपलं नियंत्रण राहणं गरजेचं आहे. आणि ते काम मी स्वतः त्यात काम केलं असल्यामुळे मला अनुभव आहे आणि ते काम मी अगदी व्यवस्थितरित्या पार पडेल. आमच्या मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल आणि त्यात काम करणारे सर्व घटक असतील त्यांना एकदम म्हणजे मजबूतीनं सगळे उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र चालवले जातील. एकंदरीत या आरोग्याच्या प्रश्नाबरोबर जर आपण बघितलं तर या परिसरातील ज्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळा आहेत, काही शाळा अजूनही थोडंसं मुडकळीस आलेल्या आहेत. काही शाळांना कंपाऊंड नाही आहे, काही शाळा कॉम्प्युटराइज्ड नाही अजून. मॉडेल स्कूलमध्ये सुद्धा ह्या शाळा कमी आहेत. काही शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. तर तुम्ही निवडून आल्यानंतर काय डोक्यात आहे तुमच्या, ह्या शाळा मॉडेल करायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता? सर्वप्रथम शाळेच्या बाबतीत बघायला गेलं तर आमच्या मतदारसंघातील जो शिक्षकांची रिक्त पदे असतील त्यासाठी प्रथमतः काम केलं जाईल. त्यानंतर माननीय तत्कालीन जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते जितेंद्र डोळे साहेब, यांच्या संकल्पनेतून जे मॉडेल स्कूलची रचना झाली किंवा मॉडेल स्कूलचा जो नवीन प्रयोग केला होता आपल्या सांगली जिल्ह्यात प्रथम, ते मॉडेल स्कूलची संकल्पना आहे ती पूर्णपणे या मतदारसंघात राबवण्याचा विचार आहे.
आणि त्यात जी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आता जसं सीबीएसई स्कूलच्या धर्तीवर जे खाजगी प्राथमिक शाळा असतील तिथं जे मुलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं जाते, इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जाते, त्याच गुणवत्तेवर खेड्यापाड्यातील मराठी शाळा सुद्धा सक्षम झाल्या पाहिजे या हेतूनं मी काम करण्याचं नियोजन केलं. याबरोबर जर आपण बघितलं तर भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. जत तालुक्यातल्या तुमच्या आता पट्ट्यातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात शेतीचा व्यवसाय करतात. या शेगाव परिसरातील द्राक्ष बागा असतील किंवा पेरूच्या बागा असतील किंवा आंब्याच्या बागा असतील, या बागांना दरवर्षी पावसामुळे थोडंसं नुकसान होतंय. त्यांना अनुदान मिळालं पाहिजे. काही शेतकऱ्यांना शेततलावाच्या माध्यमातून सुद्धा फायदा झाला पाहिजे. काही शेतकऱ्यांना शेती विभागातून ट्रॅक्टर मिळतात, अवजारे मिळतात. यासाठी काय वेगळं तुमच्याकडे नियोजन आहे शेतीसाठी? शेतीच्या बाबतीत बघायला गेलं तर माझ्या दृष्टीतून एक मी वेगळा प्लॅन तयार करू इच्छितो. शेती सर्वप्रथम आता आमच्या भागात म्हैसाळचं पाणी सर्वप्रथम आलंय. अगदी म्हणजे 2 तलाव आहेत तुमच्याकडे? हो, शेगावमध्ये 2 तलाव आहेत किंवा आमच्या मतदारसंघात कुंभारी पासून इकडं शेगावपर्यंत सर्वप्रथम तालुक्यात प्रथम पाणी आमच्याच भागात आलंय आणि इकडे ऊस पट्टा जास्त वाढत आहे. पण माझा डोक्यातील विचार वेगळा आहे. म्हणजे फळबागांना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. ऊस पिकातून जास्त उत्पन्न निघत नाही, पण लोकांना कसं थोडंसं कामाच्या बाबतीत सोपं जाते म्हणून लोक कष्ट न घेता ऊसाची लागवड पाणी सोडलं की आपल्याला जास्त त्रास नाही. तर त्या पद्धतीचं न होता प्रत्येक गावात जाऊन प्रबोधन करून व्यावसायिक शेती केली पाहिजे. पारंपरिक शेतीची पद्धत सोडून आपण व्यावसायिक दृष्टीने शेतीत उतरलं पाहिजे. शेती एक स्वतःची आपली कंपनी आहे असं समजून आपण काम करावं व त्यात फळबाग लागवड करावी. इतर वेगवेगळे फळपिके आलेत किंवा पीक पॅटर्न बदलला पाहिजे आपण, की उत्पन्न जास्त वाढलं पाहिजे आणि टेक्निकली बाबीनं आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गावात आपण प्रबोधन असे कार्यशाळा आयोजित करून तरुण मुलांना आपण नोकरीच्या मागे न लागता शेतीतूनच आपण उत्पन्न वाढवलं पाहिजे. कोणत्याही नोकरीच्या न मागे लागता आपण स्वतः उद्योजक बनलं पाहिजे. शेतीच्या माध्यमातून आपल्याला ऑलरेडी वडिलोपार्जित शेती आहे. कुठलीही शेती आपण व्यवसायासाठी भांडवल न गुंतवता आपल्याकडे ऑलरेडी प्लॅटफॉर्म तयार आहे, त्यामध्येच आपण थोडंसं भांडवल गुंतवून व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर उत्पन्नाची हमी 101% आहे. आणि त्या धर्तीवर मी ऑलरेडी गेली 5-7 वर्ष मी स्वतः काम करतो. तुम्ही स्वतः शेतकरी? हा, मी स्वतः शेतकरी. काय शेतामध्ये सध्या? माझ्याकडे सध्या आता 9-10 एकर डाळिंब आहे, 5-6 एकर पेरूची बाग आहे, आंबा आहे किंवा आता नवीन मी फणस लागवड केल्या. आणि त्या धर्तीने मी स्वतः न करता माझ्याबरोबर इतर शेतकऱ्यांना घेऊन माझ्याकडे आता जवळ 300-400 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. शेतकरी गट तयार केलाय तुम्ही? हा, मग समूह ग्रुपच्या माध्यमातून शेती करतोय. तर शेती करताना मी फक्त लागवड न करता लोकांना लागवडीपासून उत्पादन कसं घ्यायचं, गुणवत्तेचं उत्पादन कसं काढायचं आणि त्यातून मार्केटिंग कसं करायचं. मार्केटिंगसाठी आम्ही देशांतर्गत बाजारपेठेत दिल्ली असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अगदी सांगलीचं मार्केट असेल, कुठल्या बाजारपेठेत किती दर आहे याची पण माहिती देऊन त्याबरोबर आम्ही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पण आम्ही इतर एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून दुबई असेल, युरोप असेल, इकडेही सध्या आम्ही गेली 2-3 वर्षे काम करतोय. आणि त्या माध्यमातून आम्हाला एक शेतीतला म्हणजे गॅरंटी आला आणि सर्व लोक आता जे गॅरंटी आल्यानंतर आमचा ग्रुप वाढत चाललाय आणि लोकांना पण आत्मविश्वास वाढला. आणि त्या धर्तीवरच मी पूर्ण मतदारसंघातील 15 गावात हाच पॅटर्न राबवण्याचा प्लॅन तयार केलाय. आता त्या माध्यमातून उद्या आमची प्रचाराची जाहीर सभा आहे. माननीय आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा येणार आहेत, त्यांच्यासमोर ही मुद्दा मांडणार आहे आणि त्यातून आम्ही आमच्या मतदारसंघात निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्याचा माझा मानस आहे. एकंदरीत बघितलं तर शेती हा अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे चांगले शेतकरी आहेत, फळपीक पिकवणारे शेतकरी आहेत, त्यांना परदेश दौऱ्यासाठी इस्रायल असेल किंवा वेगळे देश असेल यासाठी अनुदान मिळतंय. यासाठी काय तुमच्या डोक्यात आहे की ह्या भागातले काही शेतकरी परदेशात घेऊन जायचे? हो, तो तर आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी परदेश दौरा आयोजित केला जातो. पण लोकांना कसं आहे, शेतकऱ्यांना अजून तो प्लॅटफॉर्म तळागाळातील शेतकऱ्यांना शासकीय योजना पोहोचत नाहीत. त्यासाठी कुठलीही शासनाची योजना असेल शेतीच्या बाबतीत तर ती तळागाळात पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे सक्षम करून प्रत्येक शेतकऱ्याच्या गावातील तळातल्या शेतकऱ्यापर्यंत ती योजना पोहोचवण्याचं माझं ध्येय आहे. एकंदरीत जर शेतीचा विषय जर बघितला तर आता म्हैसाळचं पाणी तुमच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. तर शेती विभागाच्या माध्यमातून ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रबोधन व्हायला पाहिजे ते प्रबोधन होत नाही. आताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक लोक शेतीकडे वळतात, ऊसाकडे वळतात. त्यामुळे ऊस हा काय पर्याय नाही, त्याच्यापेक्षा भरपूर फळ आहेत. आज जर बघितलं तर जत तालुक्यामध्ये कमी पाण्यावरती येणारं एक महत्वाचं एक पीक आहे ते ड्रॅगन फ्रूट आहे. त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला ड्रॅगन फ्रूट विषयी? तुमच्या भागात सुद्धा भरपूर आहे. ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत बोलायला गेलं तर एकदम उत्तम पीक आहे.
पाण्याचा असेल किंवा औषधाचा खर्च कमी आहे, कोणतेही जास्तीत जास्त म्हणजे त्याला खर्च नाही. त्यामुळे ड्रॅगन आरोग्याला सुद्धा चांगलं आहे ते. आरोग्यासाठी पण चांगला आहे. त्यात मायक्रोन्यूट्रिएंट असतील, प्रोटीन असेल सर्वात जास्त आहे आणि केमिकलचं प्रमाण पण कमी राहते, औषधाचा वापर जास्त होत नाही. त्याबरोबरच आपल्याला असे ड्रॅगन फ्रूट सारखे भरपूर पर्यायी पिकं आहेत, जसे आता चेकनेट बोरांचा असेल, बाकी फणस असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, असे भरपूर बहुविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. व्यावसायिक पद्धतीनं त्याचा विचार करून आपण कोणतं पीक घ्यावं, त्या जमिनीनुसार शेतकऱ्यांनी त्या पिकाची निवड करून जर व्यवस्थितरित्या काम केलं, आपण जर जाऊन समजा कंपनीत एखाद्या नोकरीला गेलो, तिथं 8 तास राबावं लागते. आपण स्वतःच्या शेतीत जर 8 तास राबलो तर आपल्याला नक्कीच त्या चांगलं कंपनीत उत्पन्न मिळू मिळणाऱ्या शकते. पगारापेक्षा शेतीतून भरपूर त्याच्यात दुप्पट आपल्याला उत्पन्न मिळू शकते. ती मानसिकता शेतकऱ्यामध्ये जागृत करण्याचं काम मी येत्या 5 वर्षात करणार आहे. ओके. जर बघितलं तर आपण जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे बचत गट आहेत. तुमच्या शेगाव मतदारसंघात सुद्धा साधारण 150-200 महिला बचत गट आहेत. त्या महिला बचत गट त्या माध्यमातून मग लोणचीच असेल, पापड असेल किंवा लाडू असेल, वेगवेगळे प्रोडक्ट ते तयार करतात. त्याचबरोबर शेळीमेंढी पालन असेल, असे महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा अनेक योजना आहेत, उमेद म्हणून त्या माध्यमातून ते चालवले जातात. त्यासाठी काय नियोजन आहे महिला बचत गटासाठी तुमचं? ऍक्च्युली आता बचत गट आहेत, पण त्या बचत गटाच्या माध्यमातून एखादा छोटा उद्योग तयार केला पाहिजे किंवा त्याला मार्केटिंग उपलब्ध करून दिलं पाहिजे. पण त्यासाठी अजून लोकांच्या मध्ये जागृती कमी आहे. फक्त त्याच्याकडे म्हणजे एक इकॉनॉमिकल काही गट नावालाच आहेत, नावालाच ते फक्त सक्षम झालं करणं जातं. गरजेचं आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून असेल किंवा उमेदच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त सक्षमीकरण करणं, यंत्रणा बळकटीकरण करणं गरजेचं आहे आणि ते मी करणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर जत पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदच्या अनेक योजना आहेत, त्या योजना अगदी तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. मध्यंतरी 3-3.5 वर्षे पदाधिकारी निवड नव्हते, त्यामुळं अनेक योजनेपासून शेतकरी असतील, महिला असतील, ते वंचित आहेत. त्या सगळ्या योजनांचा अभ्यास करून लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? हो, नक्कीच करणार आहे. कारण आता जवळपास 3-4 वर्ष निवडणुका लांबल्या होत्या, त्यामुळे पूर्ण प्रशासक होतं आणि प्रशासनावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचा वचक नव्हता. म्हणजे कोण नव्हतंच तिथे, जिल्हा परिषद सदस्य नव्हते किंवा पंचायत समिती सदस्य नव्हते. त्यामुळं ते सगळं अनुशेष जो राहिलेला आहे, आता निवडणूक संपली की जी निवड झाल्यानंतर जो भाग असेल तो लोड तुमच्यावर पडणार आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक म्हणजे बैठका घेऊन जो आता सगळा अभ्यास करून ते सर्व यंत्रणा आम्ही बळकटी करून. आता शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही एक प्रतितेश डॉक्टर असताना सुद्धा गेली अनेक वर्षे तुम्ही चांगली सेवा देत आहे, चांगले शेतकरी आहे तुम्ही, डाळिंबच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं पीक तुम्ही काढलंय. तर हे करत असताना इकडे राजकारणाकडे ओढा कसा आला तुमचा? ऍक्च्युली मी वैद्यकीय व्यवसाय म्हणण्यापेक्षा सेवाच करत होतो. सेवा करत असताना मी वडिलोपार्जित शेती असल्यामुळे शेतीच्या माध्यमातून लोकांची कनेक्टिव्हिटी होती. त्यातून काम करताना लोकांच्या समस्या होत्या, अगदी किसान रेल्वेचा असेल, मार्केटला माल पोहोचवण्याचा असेल, शेतकऱ्यांचं होणारं नुकसान असेल किंवा शेतकऱ्यांना शेती करताना फळपीक आधारित हवामाना आधारित फळपीक विमा योजना असेल किंवा शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान असेल, ह्या गोष्टीतला बराचसा म्हणजे आमचा संपर्क आला. त्यात कळलं की बाबा शेतकऱ्यांच्यावर खरंच बऱ्याच समस्या आहेत, पण त्यावर काम करताना आपण कोणतेही पद नसताना काम करत गेलो तर आपल्याला थोडंसं लिमिटेशन येते. आणि योगायोगानं या जिल्हा परिषद गटात ओबीसी आरक्षण पडल्यानंतर मला आपोआपच तो एक प्लॅटफॉर्मची संधी निर्माण झाली. मतदारांनी सुद्धा तुमच्या नावाची शिफारस केली. म्हणजे ऍक्च्युअली मी काही इच्छुक नव्हतो, मतदारांनीच माझं नाव उमेदवारीचे जवळपास डिक्लेअर केलं. मग त्या हिशोबातूनच मी एक संधी, प्लॅटफॉर्म, व्यासपीठ आपल्यासाठी, लोकांच्यासाठी काम करण्यासाठी उपलब्ध होते म्हणताना मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तुम्ही आता वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना सुद्धा आता इकडे किती वेळ देणार आता? मी सर्व प्लॅनिंग काय केलंय? प्लॅनिंग म्हणजे मी पूर्ण वेळ आता जर निवडून आल्यानंतर मी पूर्ण वेळ या ह्याच्यासाठी देणार आहे. कारण आपल्याला लोकांनी आपल्यासाठी निवडून येण्यासाठी लोक कष्ट घेतात आणि लोकांना आपल्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. मग त्या पदाला न्याय दिला पाहिजे, यासाठी पूर्ण वेळ मी या राजकारणासाठीच देणार आहे, लोकांच्या सेवेसाठी वेळ देणार आहे आणि त्यातून वेळ मिळाला तर मी ओपीडी कडे लक्ष देणार आहे. गेले 8 ते 10 दिवस तुम्ही आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सकाळी किती वाजता बाहेर पडताय? मी रोज सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडतो. तुमची टीम असते बरोबर? हो, सर्व किती गाव करताय रोज?
आता 15 ते आमच्या 16 मतदारसंघातील 15 गाव आहेत. हा. 15 गावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं विस्तृत जाळं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक 15 गावात टीम तयार केलेत. प्रत्येक गावात प्रत्येक टीम पोचते. त्या टीम बरोबर मी थोडा थोडा वेळ प्रत्येक गावात जाऊन येतो. अशा प्रकारचं एकदम उत्तमरित्या नियोजन केलेलं आहे. आता राहिले 3 दिवस, या 3 दिवसामध्ये काय नियोजन आहे? प्रत्यक्ष आता भेटायचं आहे का किंवा 3 फोनद्वारे दिवस भेटणार आहे काय? म्हणण्यापेक्षा आता उद्याचा एकच दिवस आहे. उद्या संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रचाराचा वेळ आहे. त्यात उद्या आमची आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादांची उद्या सकाळी 9 वाजता जाहीर सभा आहे सकाळी, शेगाव. हा. सभा झाल्यानंतर आमचं प्रत्येक घर टू घर उद्या संध्याकाळपर्यंत प्रचारात जो वेळ आहे तिथेपर्यंत पोहोचण्याचं नियोजन आहे. एकंदरीत गेले 8 ते 10 दिवस तुम्ही काम करत असताना तुमचे जे वैद्यकीय व्यवसायातील तुमचे मित्र असतील किंवा शेतकरी असतील त्यांचा कसा सहभाग आहे तुमच्याबरोबर आता? माझ्याबरोबर प्रचाराच्या बाबतीत म्हटलं तर सर्वच घटक अगदी तळातील आमच्या शेतकऱ्यापासून ते वरती आमचे मित्र बरोबर असतील, डॉक्टर असतील किंवा सर्वच यंत्रणा असतील, अगदी एक सर्व्हिसमॅन असतील, शेतकरी असतील, मुलं असतील, महिला असतील, सर्वांनी एकदम मनापासून काम केलं. आपण कोणतेही न बोलवता लोक स्वतः येऊन माझ्या प्रचारात उतरले आणि प्रत्येक गावात जाऊन त्यांनी घर टू घर प्रचार केला. मला वाटतंय आपल्या जत तालुक्यातील मी एकमेव उमेदवार असेल की जो घर टू घर पोहोचलेला आहे. एकाही घरात पोहोचलो नाही असं झालं नाही. आमचे सर्व कार्यकर्ते तुमचा संपर्क आहे गेले अनेक वर्ष? हो, अनेक वर्ष संपर्क असल्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि लोकांनीच प्रचार केला. मला जास्त म्हणजे फक्त मी नियोजन आणि व्यवस्थित नेटवर्किंग मध्ये असल्यामुळे मला जास्त काही त्रास झाला नाही. प्रत्येक घराघरात मी पोहोचलो. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण 15 गाव आहेत. या 15 गावातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? या 15 गावातील मतदारांना मी विनम्रपणे आवाहन करू इच्छितो की आता येणाऱ्या 7 तारखेला मतदान आहे. भारतीय जनता पार्टीनं एक सुशिक्षित, तरुण, तडफदार व कार्य करण्याचे माझ्या समाजकार्याची आवड बघून मला उमेदवारी दिली आहे. मी स्वतः या शेगाव जिल्हा परिषद गटातून या निवडणुकीसाठी उभा आहे. माझ्यासोबत माझे मित्र शेगाव पंचायत समिती गणातून श्री सचिन बोराडे हे उभा आहेत आणि त्याचबरोबर कोसारी पंचायत समिती गणातून आमच्या भगिनी सौ अर्चनाताई नाता पाटील या उभ्या आहेत. तर मी या मतदारसंघातील सर्वच मतदारांना विनम्र आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या या 7 तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपण विकास कामाच्या मुद्द्यावरच आम्हाला मतदान करावं आणि विक्रमी मताधिक्यानं तालुक्यात आमच्या 3ही सीटा निवडून द्यावेत हे मनपूर्वक मी आवाहन करतो. ओके, धन्यवाद डॉक्टर साहेब. हे होते माझ्या समवेत शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे तरुण तडफदार उमेदवार डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे साहेब. अगदी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सुद्धा या ठिकाणी वेळ देऊन त्यांनी संपूर्ण या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहे, विकासाचा जो गेले 3-4 वर्षे रुतलेला जो गाडा आहे तो पुढे नेण्यासाठी कशा पद्धतीने काम करणार आहे याची या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल साहेब नमस्कार. वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी TV1 मराठीकडून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.